मुलांना एका वेळेला खूप भाषा शिकता येतात. हे वाक्य आपल्याकडे खूप लोकांनी गेल्या 2 महिन्यात फेकलेलं आहे की एका वेळेला मुलं खूप भाषा शिकतात, पण कधी शिकतात? ती त्यांच्या परिसरामध्ये असते तेव्हा. आणि परिसरामध्ये सुद्धा ती भाषा शिकण्याचे काही टप्पे आहेत. म्हणजे खानदेशी बोलणारी जी मुलं आहेत त्यांना मराठीकडे आणताना पण काही प्रयत्न करावे लागतात, कारण मराठी त्यांची दुसरी भाषा आहे. वऱ्हाडी बोली बोलणाऱ्या मुलांची मराठी दुसरी भाषा आहे. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की प्रमाण मराठी जे आहे ते सगळ्यांनी शिकलंच पाहिजे, तिथपर्यंत मुलं आलीच पाहिजे. शाळांमधल्या गळतीचं मोठं प्रमाण अशा प्रकारच्या बोलींमध्ये बोलणाऱ्या मुलांना शाळांमध्ये मिळणारी जी हीन दर्जाची वागणूक आहे, त्यांचे उच्चार नाकारणं, त्यांची अभिव्यक्तीची पद्धत नाकारणं, यातनं ती मुलं शाळांमधनं गळत गेलेली आहेत, कारण मुळातच ती समाजाच्या तळच्या घटकांमधनं आलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की या मुलांना किती भाषा येत आहेत का नाही? तर या संदर्भामध्ये आपण मुलांना भाषा शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये 1ली ते 5वी पर्यंत पहिलीच भाषा शिकवावी, दुसरी भाषा सुद्धा 6वी पासून शिकवावी असं आतापर्यंत आपले लोक म्हणत होते. पण NEP मध्ये सुद्धा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, राज्याच्या शैक्षणिक आराखड्यामध्ये हे स्पष्ट केलं गेलेलं आहे की 2च भाषा प्राथमिक शिक्षणामध्ये असाव्यात, तिसरी भाषा तुम्ही माध्यमिक शिक्षणामध्येच ती इंट्रोड्यूस करायची आहे किंवा आणायची आहे. पण आपण ते मान्य केलं नाही. आपण म्हणजे सरकारनं ते मान्य केलं नाही.